मित्रांनो, धुरंधर द रिव्हेंजचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. हिंदुवादी डरपोक कौन है? पड़ोस में ही रहते हैं हम. कूदे भर का जोर लगा लो और बिगाड़ लो जो बिगाड़ सकते हो. हिंदुवादी डरपोक. कसा वाटला तुम्हाला धुरंधर 2 चा? तर ही मेकर्सना अमेरिकेत 500हून अधिक लोकेशन्सवर तब्बल 10 कोटींहून अधिक ऍडव्हान्स बुकिंगची अपेक्षा आहे. भावांनो, कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी हा आकडा म्हणजे नादखुळा आहे. भारतातही 18 मार्चच्या स्क्रीनिंगसाठी सगळे शो जवळपास हाऊसफुल होत आले. हा तोच क्रेज आहे जो काही वर्षांपूर्वी फक्त हॉलिवूड किंवा साऊथच्या मोठ्या चित्रपटांसाठी पाहायला मिळायचा. पण यावेळी तीच एक्साइटमेंट ही एका हिंदी चित्रपटासाठी दिसते आणि कदाचित म्हणूनच यावेळी पहिल्या भागापेक्षाही जास्त निगेटिव्ह PR ची तयारी सुरू झालेली दिसते. ट्रेलर येऊन काही तास झाले नाही तर सोशल मीडियावर निगेटिव्ह कमेंटचा महापूर आलाय. काही लोक याला प्रोपगंडा म्हणतायत तर काही जण याला हेट फिल्म ठरवण्याचा प्रयत्न करतायत. पण जर तुम्ही ट्रेलर नीट पाहिलात तर यामागचं कारण स्पष्ट दिसेल. कारण आदित्य धरने जे पहिल्या भागात केलं होतं तेच दुसऱ्या भागात त्याहूनही खतरनाक आणि हार्ड हिटिंग जिओ पॉलिटिक्स दाखवणार आहे. हिंदुवादी डरपोक कौन है? पड़ोस में ही रहते हैं हम. कूदे भर का जोर लगा लो और बिगाड़ लो जो बिगाड़ सकते हो. हे हिंदू, शेजारीच राहतो आपण. जेवढा जोर लावायचा आहे तेवढा जोर लावून घ्या आणि जे बिघडवायचंय ते बिघडवून दाखवा. हा फक्त डायलॉग नाही भावांनो, ही त्या मानसिकतेकडे केलेली बोट आहे जी दशकांपासून भारताच्या विरोधात वापरली जाते. यावेळी रणवीर सिंगच्या जसकिरत सिंग रांगी या अननोन गनमॅनच्या मिशनवर फोकस आहे, ज्याचं काम पाकिस्तानच्या आत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणं आहे. पण या ट्रेलरचा सर्वात डिस्टर्बिंग क्षण तो आहे जेव्हा मेजर इक्बाल म्हणजेच अर्जुन रामपालचं कॅरेक्टर म्हणतं की त्याने एका हिंदुस्थानी काफिरचं शिर कापून मुशरफच्या दस्तरखानवर ठेवलं होतं आणि आता आणखी एका हिंदुस्थानीचं शिर मुरिदकेच्या मिनारवर लटकावणार आहे. हे ऐकून अनेकांना वाटलं असेल की चित्रपटात उगाच काही दाखवतायत. पण मित्रांनो, सत्य हे आहे की डायलॉगच्या मागे एक अत्यंत क्रूर आणि सत्य घटना दडलेली आहे जी आपल्या मराठी माणसांना माहिती असायलाच हवी. ही घटना आहे 26 वर्षापूर्वीची, 27 फेब्रुवारी 2000 ची. जम्मू काश्मीरचा नौशेरा सेक्टर, तिथे भारतीय लष्कराच्या 17 मराठा बटालियन इन्फंट्रीची एक फॉरवर्ड पोस्ट होती. ती पोस्ट तिन्ही बाजूंनी पाकिस्तानी पोझिशन्सनी वेढलेली होती. रात्रीच्या वेळी इलियास काश्मीरीच्या नेतृत्वाखाली सुमारे 25 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या पोस्टवर हल्ला केला होता. या हल्ल्यात आपले 7 शूर जवान वीरमरण पावले होते. पण या हल्ल्याचा सर्वात भयानक भाग यानंतर घडला. आपला एक मराठमोळा वाघ शिपाई बापूसाहेब मारुती तळेकर यांना पकडण्यात आलं आणि अत्यंत निर्गुणपणे त्यांचं शिर धडावेगळं करण्यात आलं. ते शिर लाईन ऑफ कंट्रोल पार करून पाकिस्तानात नेण्यात आलं आणि तिथे एका ट्रॉफी सारखं मिरवण्यात आलं. विचार करा, देशासाठी बलिदान देणाऱ्या एका सैनिकाची अशी विटंबना आणि संतापजनक गोष्ट म्हणजे त्यावेळेचा पाकिस्तानी लष्कर प्रमुख परवेज मुशर्रफने या नीच कृत्यासाठी इलियास काश्मीरीला 1 लाख रुपयांचं बक्षीस दिलं होतं. शिपाई मारुती तळेकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले, तेही शिराशिवाय. त्यांच्या बहिणीला शेवटचा आपल्या भावाचा चेहराही पाहता आला नाही. हाच तो इलियास काश्मीरी जो पुढे अल कायदाचा खतरनाक दहशतवादी बनला. आता ट्रेलर मध्ये तोच हैवान म्हणतोय की दुसरं शिर मुरिदकेच्या मिनारवर टांगणार. मुरिदकेच का? कारण मुरिदके हे लष्कर-ए-तैयबाचं मुख्य हेडक्वार्टर आहे. 82 एकरात पसरलेला हा कॉम्प्लेक्स म्हणजे दहशतवाद्यांची फॅक्टरीच आहे, जिथे 26 आकाराच्या मुंबई हल्ल्याचे धागेदोरेही जोडलेले होते. पण आता चित्र बदललंय. अलीकडेच झालेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने मुरिदकेच्या या टेरर इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करून त्यांना अद्दल घडवली. आदित्य धरने हाच संदर्भ अत्यंत बारकाईने ट्रेलर मध्ये वापरला आहे आणि म्हणूनच ट्रेलरच्या शेवटी तो कडक डायलॉग येतो, अब हिंदुस्तान तय करेगा. अब पाकिस्तान का मुस्तकबिल हिंदुस्तान तय करेगा. हा फक्त एक डायलॉग नाही तर बदलत्या भारताचा नवा चेहरा आहे. अमन की आशा आणि शांततेच्या चर्चांचे दिवस आता संपलेत. आता जशाच तसं उत्तर देण्याची वेळ आली. तर भावांनो, कसा वाटला तुम्हाला धुरंधर 2 चा हा ट्रेलर आणि त्यामागचा हा अंगावर काटा आणणारा इतिहास? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.